सर्व सुधारणांची सुधारणा आहे ती आपण आपल्या आतून होते. आपलं मन आणि आपण हे जर वेगवेगळे असेल ना, तर आपण कधीच सहज आणि आनंदी नाही राहू शकत. आजही या विचलित जगामध्ये आनंदी राहणे आणि मन शांती असणे खूप कठीण आहे. आपल्याला आपल्या मनाचा समतोल साधता आला पाहिजे. काहीसं समाधानी राहता आलं पाहिजे. आपण नेहमी ठरवितो की स्वतःला सुधारायचं, स्वतःवर काम करायचे. त्यासाठी प्रयत्न पण करतो, पण ते प्रयत्न करताना आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडतात की त्या आपल्याला मनापासून घाबरून टाकतात. पण जेव्हा आपण आपल्या मनाला कणखर बनवितो ना, त्यावेळेला आपल्याला खूप शांत वाटतं. कणखर मन नेहमी शांत असतं. आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीचा परिणाम आपल्या मनावरती होत नाही. ज्या गोष्टींवर आपण नियंत्रण करू शकतो, त्याच गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ते खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये अडचणी येतातच आणि सगळेच अडचणी बद्दलच बोलत असतात. सतत आपण अशी निरुपयोगी गोष्टींवरच चर्चा केली, सतत अशी नकोशी माहिती स्वतःवर आढळत राहिलो, तर आपल्याला चांगल्या गोष्टींची आठवणच होणार नाही. फक्त अडचणींवरती किंवा नको असलेल्या गोष्टींवरतीच आपण महत्त्व देऊ. त्याबद्दलच आपण सतत बोलत राहू आणि म्हणूनच ज्या गोष्टी आपण नियंत्रित करू शकतो, त्या गोष्टी आपल्याला आनंद देतात. त्या गोष्टींबद्दल आपण घरात चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण या अशाच चर्चा आपल्याला मनाने कणखर बनवितात. नवं काहीतरी करण्यासाठी सतत हिंमत देतात. दुःख, त्रास कोणाला नाही आहेत. अशी एक पण अशी व्यक्ती नाही, जगातच नाही आहे, जिच्या वाटेला काहीच दुःख आलेलं नाही. पण जीवन जगण्याची कला म्हणजेच काय? मनाला आणि स्वतःला कणखर बनविणं. इतकं कणखर स्वतःला बनवायचं आहे की त्या दुःखाला आपण अगदी सहजतेने सामोरे जाऊ. आणि मुळातच आपण त्या दुःखांकडे लक्षच दिलं नाही, आपण त्या दुःखाला पाहिलंच नाही, त्याच्यावरती सतत आपण चर्चाच केली नाही, तर त्या दुःखाला डील करणं खूप जास्त सोपं जातं. ज्या गोष्टींवरती आपण कंट्रोल नाही करू शकत ना, त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. आणि ज्याच्या व्यतिरिक्त आपण इतर गोष्टींमध्ये आनंद शोधला पाहिजे. प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा काही गोष्टी असतात की ज्यावरती आपण काहीच नियंत्रण ठेवू शकत नाही. मग त्याच्यावर सतत बोलण्यात काहीच अर्थ नाही. जे चांगलं घडतंय ते आनंद देणार आहे, त्याबद्दल सतत बोलल्याने, ते सगळं लिहून काढल्याने आपलं मन कणखर होत जातं. खूपच लहान लहान गोष्टींपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अधिक कणखरपणे झोपी जायचं. आपल्याला जे आपले जोडीदार आहेत त्यांना, मुलांना, पालकांना, भावंडांना मदत करायची आणि हळूहळू या छोट्या छोट्या गोष्टी जास्त प्रमाणात करायच्या. या लहान लहान गोष्टींपासूनच नेहमी मोठमोठ्या गोष्टींची सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागतो, ज्या आपण चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा आपण त्या आपल्याला आवडत आहेत, ज्या आपल्याला कदाचित माहिती नसेल की आपल्याला काय हवं आहे. पण आपण एखादी गोष्ट जेव्हा करायला सुरुवात करतो ना, त्यावेळेला आपोआपच आपल्याला जे हवं आहे ते सापडायला सुरुवात होते.
आपले मन कणखर बनायला सुरुवात होते. मन हलकं केलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टींवरती, आपल्या अडचणींवरती इतरांशी बोलले पाहिजे. मला मान्य आहे, पण फक्त अडचणींवरतीच बोलायचे नाही आहे. आपली अडचणच आपण सांगत राहिलो तर त्यानंतर आपण असा विचारच करत नाही की आपण यावरती काही उपाय काय आहे. आपण काही उपायांवरती नाही बोलत. आपल्याला अडचणींवरती बोलायचे नाही, त्यावरील उपायांवर सुद्धा बोलायचे. आपण काय करू शकत नाही, याचसोबत आपण काय करू शकतो यावरती आपल्याला जास्त बोलायचे आहे. आपण ना आपल्या अडचणींना, आपल्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टींना आपण असं पकडून बसलोय, आपण त्या नकारात्मक गोष्टींवरती बोलणं सोडतच नाही आहोत. आपण सकारात्मक गोष्टींवरती काम करायला सुरुवातच करत नाही आहोत. आपण स्वतःवरती काम करायला, स्वतःला आतून सुधारण्यासाठी प्रयत्नच नाही करत आहोत. आपल्याला फक्त आपल्या आजूबाजूचं वातावरण बदलायचं आहे. तुम्हाला खरं सांगू का, जेव्हा आपण स्वतःला बदलायसाठी सुरुवात करू त्यावेळेला आपोआपच आपल्या आजूबाजूचं वातावरण सुधारायला आपोआप सुरुवात होते. आणि याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. जेव्हा मी स्वतःला सुधारायसाठी सुरुवात केली, जेव्हा मी मला हवं ते माझ्या आवडीचं काम करायला सुरुवात केली, त्यावेळेला आपोआपच आजूबाजूची परिस्थिती बदलत गेली. मी नवनवीन गोष्टी आपोआपच शिकत गेले. फक्त मी एक पाऊल उचलले आणि माझ्या अडचणींकडे मी दुर्लक्ष केलं आणि मला काय करायचं आहे मी याच्याकडे लक्ष दिले. त्यावेळेला जे मला हवं आहे ते आपोआपच घडत गेलं. ज्या अडचणी होत्या त्या आपोआपच नाहीशा होत गेल्या आणि काही अडचणी ज्या मला आधी मोठ्या वाटायच्या त्यानंतर मला अगदी थोड्याच वाटू लागल्या. आणि म्हणूनच आपल्याला आनंदी राहायचं असेल, आपली मनशांती वाढवायची असेल, तर आपल्याला आपल्या मनाला कणखर बनवणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी अशा घडतील ज्या आपल्या मनाला दुखावतील, पण तरीही तेवढ्यापुरतं दुःख मानून पुन्हा नव्याने हसता यायला हवं आणि हसायला शिकायलाच हवं.